शाळेत. आम्ही चाललोय कुठे हे तुम्हाला पुढे पूर्ण ब्लॉग पाहिल्यावर कळेलच, पण अगदी आम्ही रस्त्यावरून जाताना सुद्धा आज आम्हाला अगदी सेलिब्रिटी असल्यासारखं वाटत होतं. नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण कुठे आलेलो आहोत, तर आज आपण आलेलो आहोत ओजसच्या अंगणवाडीमध्ये. ओजसच्या अंगणवाडीमध्ये रक्षाबंधनाचा एक मस्तपैकी उपक्रम राबवला जाणार होता. त्याच्यामुळे आम्ही अंगणवाडीमध्ये आलेलो होतो आणि हळूहळू सगळेच पालक येत होते आणि त्यांच्या मॅडमही बाकीची सगळी तयारी करत होत्या. आता थोड्याच वेळामध्ये सगळा वर्ग तुम्हाला भरलेला दिसेल आणि त्याच्याबरोबर त्या मुलांबरोबर त्यांचे पालकही दिसतील. खूप लहान मुलं असल्यामुळे पालक असतील तर जरा बरं पडतं, म्हणून पालकांनाही थांबवलेलं. आणि हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम इतका म्हणून छान झाला की काय बोलायलाच नको. आणि मुलांनाही खूप छान वाटलं आणि आम्हा पालकांनाही खूप छान वाटलं. तर आपण आपल्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात चालू होणार आहे, तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आपल्या भरपूर असे प्रोग्राम झालेले आहेत, म्हणजे अनेक वर्ष आपण करतोय आणि याही वर्षी आपण रक्षाबंधन हा प्रोग्राम आज करणार आहोत. आज म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि असे अनेक प्रोग्राम आपण करत असतो. आता सध्या आपला 15 ऑगस्ट आणि नागपंचमी हा कार्यक्रम आपण आपल्या अंगणवाडीत केलेला आहे. या श्रावणामध्ये भरपूर कार्यक्रम असतात आणि विविध कलेचे उपवास असतात. का तर आपलं हलकं अन्न आपल्या शरीरामध्ये जावं त्याच्यासाठी, कारण अनेक आजार मुलांना होत असतात मच्छी मटण खाल्ल्यामुळे. जे हेवी जे अन्न आहे, म्हणजे समजा तेलकट वगैरे असं, त्याच्यामुळे आपण कमीत कमी असे साधं अन्न खायचं आहे, म्हणजे डाळ भात चपाती असे. म्हणजे त्याच्यासाठी हे आपण श्रावण आपण पाळत असतो, म्हणजे महाराष्ट्रीयन याच्यामध्ये जास्त करून आणि इतर विविध जातीमध्ये सुद्धा हा पाळला जातो, पण वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो. तर मग ह्या साध्या जेवणासाठी आपण श्रावणामध्ये जास्त करून मच्छी मटण असं खात नाही, आपण साधं असं जेवण जेवलं जातं. आणि पावसामध्ये विविध आजारांना आपण तोंड देत असतो आणि त्यातून आपल्याला म्हणजे आपला मार्ग सोपा व्हावा, आपण आजारी पडू नये याच्यासाठी आपण साधं जेवण जेवत असतो. तर आज रक्षाबंधन आहे, मागे आपला नागपंचमी हा प्रोग्राम झाला आणि आता रक्षाबंधन हा प्रोग्राम आहे. तर रक्षाबंधनच्या दिवशी काय केलं जातं, तर इकडे लक्ष द्या. भाऊ आणि बहीण यांचं नातं घट्ट राखण्यासाठी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. हे बघा, राखी आहे आणि ती राखी बांधून आपल्या भावाबरोबर आपलं बहीण आपलं बंधन घट्ट करते. आणि त्याशिवाय भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण म्हणून आपलं करत असतो. म्हणून शाळेमध्ये, अंगणवाड्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी, इतर मित्र परिवारांमध्ये सुद्धा आपण रक्षाबंधन हा प्रोग्राम केला जातो की आपल्याला त्या हेतूने बघितलं जातं, बहिणीच्या हेतूने. आपणही इतर जणांना, म्हणजे स्वतःचे जरी भाऊ असले तरी इतर जे मानले, म्हणजे आपण मानत असतो त्यांना, आपण सगळे बंधुप्रेमानेच राहत असतो, पण त्यातल्या त्यात आणखी हे बंधन घट्ट व्हावं म्हणून आपण राखी बंधन म्हणून हा, म्हणजे रक्षाबंधन हा कार्यक्रम करत असतो. आता बघा, उद्या सांगणार मुलं ही माझी बहीण आहे असं सांगणार मुलं की हिने मला राखी बांधली, या भाऊनी मला चॉकलेट दिलं, म्हणजे चॉकलेट मध्ये सुद्धा आनंद मानत असतात ही मुलं. तर आज आपण रक्षाबंधन हा प्रोग्राम करणार आहोत आणि याच्यासाठी तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, म्हणून तुमचे खूप मी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद इथे उपस्थित राहिल्याबद्दल. सगळं तुम्ही तुमचं सगळं घरातील काम धंदा टाकून इथे आपल्या स्वतःच्या मुलांसाठी आलात. बिरंगे धागों में जीवन के मीठे रागों में
is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. Flying, get on board. We're smiling on top of the world. चला तर मग आपला रक्षाबंधनाचा म्हणजेच बहिणीने भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मॅडम खाऊ वाटप करत आहेत आणि आता खाऊ वाटप झाल्यानंतरही आपला अजून एक कार्यक्रम आहे तोही आपण पाहूयात. तर आपल्या ह्या अंगणवाडीमध्ये असे जे कार्यक्रम होतात लहान मुलांचे ते खूप छान वाटतं की म्हणजे मुलं पण आपली बहीण मॅडम त्या दिवशी मगाशी बोलल्या तसं की दुसऱ्या दिवशी बोलणार की हा बाबा ह्या बहिणीने मला राखी बांधली आहे म्हणजे ही खरंच म्हणजे ही माझी बहीण आहे. तर किती छान वाटतं. आणि जेव्हा रक्षाबंधन आहे अजून लहान मुलांना कळत नाही पण ज्यांना कळतंय त्यांना असं वाटतं नाही बाबा ते घरी जाऊन नक्की सांगतात की बाबा आज मला बाबा राखी बांधली. त्याच्या बाबांना सांगतील, घरी आजोबांना सांगतील, आजीला सांगतील की माझी आज एक बहीण झाली, आज एक माझी सिस्टर झाली शाळेमध्ये. तर किती खूप छान वाटतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं की ही जेव्हा मुलं लहानाची मोठी होतात ना तेव्हा पण एक कधी असं राहतं. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या पण शाळेमध्ये असे उपक्रम घेतले जायचे. मराठी शाळेमध्ये सगळ्या इंग्लिश मिडियमच्या कोणत्याच शाळेमध्ये आता हे उपक्रम राबवले जात नाहीत पण मराठी मीडियमच्या शाळेमध्ये सगळ्या शाळांमध्ये घ्यायचे म्हणजे आमचे पण व्हायचे कार्यक्रम. त्यावेळेस आम्ही पण ज्यांना राखी बांधले निदान समोरून गेला तर निदान वाटतं तरी अरे हा मी छोट्या शिशूला असताना ह्याला राखी बांधले निदान तेवढं तरी एक असतं. तर म्हणजे हे छोटे कार्यक्रम आपण घेतोय ना खूप छान वाटतं. आणि ह्याच्यासाठी मॅडमची खूप म्हणजे अंगणवाडीला आपल्याला ही अंगणवाडी भेटली खूप छान आहे. कारण मी बघितल्या आता जवळपास आता माझी मुलगी 7 वर्षाची आहे तर मी अजून पण अंगणवाड्या बघितल्या पण तितके इथे जे उपक्रम राबवले जातात तितके दुसरीकडे राबवले जात नाहीत. त्याचं मला खूप छान वाटतं की मॅडम इतक्या हे करताय तर त्यांनी येऊन सगळं मॅनेज करणं. आणि मुलांना पण खूप म्हणजे इथे नुसतंच हे केलं जात नाही म्हणजे मुलांना या आणि खेळा आणि हे फक्त नाही तर शिकवलं पण जातं. मी आता बघते किती दिवस झाले मी माझ्या मुलाला सोडते तर तिथे ना घेतलं पण जातं की बाबा बोला. जर बोलत नसतील मुलं तर प्रेमाने त्यांच्याबरोबर हे करून खूप केलं जातं. म्हणजे मी जी बघते ना त्याच्यातून तरी मला असं वाटतं की खूप करून घेतलं जातं आणि त्याचं सगळं श्रेय मॅडमना जातं. तर खूप छान उपक्रम पण त्यांनी राबवला आणि रक्षाबंधनचा खूप कार्यक्रम चांगला केल्यामुळे खरंच धन्यवाद मॅडम. अच्छा लगा इतना छोटा बच्चा बोले का खरंच खूप छान वाटलं. तुमचा एक्सपिरियन्स छान वाटलं एकदम म्हणजे सगळे लहान मुलांनी सेलिब्रेट